मोठी बातमी तुमच्या आमच्या दृष्टीने महत्त्वाची ती म्हणजे सोन्याचे दर 99,000 झालेले आहेत। जीएसटी सह सोन्याचे दर पोहोचलेत 1,02,000 रुपयांवरती। रात्रभरातून सोन्याच्या दरात 2,000हून अधिकची वाढ झाली। त्यामुळे जीएसटी सह सोन्याचे दर सध्या पोहोचलेले आहेत 1,02,000 रुपयांवरती। लाखाचा टप्पा पार केलाय सोन्यानं। गेल्या कित्येक दिवसांपासून हीच शक्यता व्यापाऱ्यांकडनं जाणकारांकडनं वर्तवली जात होती। सोनं 1 लाखाच्या पार जाणार तो दिवस आज आलेला आहे। आजच्या दिवशी सोन्याचे दर जीएसटी सह 1,02,000 रुपये, 99,000 रुपये सोन्याचे दर आणि जीएसटी सकट जर दर बघितला तर तो 1,02,000 गेलेला आहे। माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। झिशान सिद्दीकींना ईमेलवरनं ही धमकी आली आहे। डी कंपनीच्या नावानं धमकी देण्यात आल्याची माहिती मिळते। धमकी मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकानं झिशान सिद्दीकींचा त्यांच्या घरी जाऊन जबाब नोंदवला। या प्रकरणी सायबर पोलिसांकडून सुद्धा तपास सुरू करण्यात आलाय। 12 ऑक्टोबर 2024ला बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती। आता पुन्हा एकदा झिशान सिद्दीकी यांना धमकी आल्यामुळे सिद्दीकी यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आलाय। वाल्मिक कराड हा सध्या जेलमध्ये आपल्याला माहिती आहे। मात्र कार्यकर्त्यांची अजूनही दहशत असल्याचं बीडचे डीवायएसपी गोल्डेंनी जबाबात म्हटलंय। त्यांच्या या जबाबानं एकच खळबळ माजली आहे। वाल्मिक कराड याची 2014 पासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये दहशत आहे। तो सध्या जेलमध्ये जरी असला तरी त्याच्या कार्यकर्त्यांची बीड उपविभागामध्ये दहशत कायम असल्याचा जबाब बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांच्या जबाबातून उघड झालाय। वाल्मिक कराड जेलमध्ये असताना सुद्धा त्याची किती दहशत आहे बाहेर हे यावरनं स्पष्ट होतंय। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणाचं दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर दिलेल्या या जबाबातनं अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत। यातच आता उपविभागीय अधिकारी विश्वंभर गोल्डे यांचा जबाब समोर आलाय। मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घराच्या परिसरात एक अज्ञात महिला कृष्णा आंधळेचे माझ्याकडे पुरावे आहेत असं म्हणत ठाण मांडून बसली होती। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे। अज्ञात महिला शनिवारी संध्याकाळी देशमुखांच्या घरासमोर आली आणि कृष्णा आंधळे माझ्यासोबत राहतो, माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असा दावा सुरुवातीला तिने केला। मात्र पोलीस आल्यानंतर तिने नाव सांगण्यास नकार दिला। रात्रभर घरासमोर ही महिला झोपली आणि सकाळी केश पोलीस आल्यानंतर बसमध्ये बसून निघून गेली। ही महिला रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांकडून तिची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली। ती महिला असं सांगत आहे की माझ्याकडे काही पुरावे आहेत, कृष्णा आंधळे कुठं राहत होता, त्याने काय केलं, असं काहीतरी प्राथमिक माहिती देत होती ती। परंतु संध्याकाळी ती ज्यावेळेस महिला इथं थांबल्या त्या आणि ज्यावेळेस सकाळी इथून निघून गेल्या मग त्यांनी काही जास्त माहिती त्यावेळेस दिली नाही। एवढीच आमच्याकडे माहिती आहे। परत मग जी काही पुढील कारवाई आहे किंवा जी काही पुढील तपास आहे याविषयीचा ते केस पोलीस स्टेशनला आम्ही कळवले, त्याप्रमाणे ते आम्हाला माहिती देतील। तर बीडच्या धारूर शहरामध्ये कोयत्याचा धाक दाखवून मुख्याध्यापकाच्या घरामध्ये धाडसी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। चोरीनंतर चोरट्यांच्या हातामध्ये शस्त्र घेऊन तोंड बांधून फिरतानाचा देखील सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय। त्यामुळे खळबळ माजली असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। मुख्याध्यापक संजीवन टोंगे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात 5 ते 6 चोरट्यांविरोधात धारूर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे।